नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून जलदुर्ग मुरुड जंजिरा या किल्ल्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. मुरुड जंजिरा किल्ला. किल्ल्याचे नाव मुरुड जंजिरा किल्ला, जिल्हा रायगड, तालुका मुरुड, जवळचे गाव राजपुरी, उंची 40 फूट. किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे 22 एकर आणि 19 बुरुज या किल्ल्याला आहेत. भारत हा असा देश आहे जिथे अनेक राजे आणि सम्राटांनी राज्य केले आहे आणि आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी किल्ले देखील बांधले आहेत. असे अनेक प्राचीन किल्ले येथे आहेत ज्यात अनेक रहस्य आहेत. असाच एक किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला होय. महाराष्ट्रातील कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ जंजिरा किल्ला आहे, जो मुरुड जंजिरा किल्ला म्हणून फार प्राचीन काळापासून ओळखला जातो. जंजिरा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळील 15व्या शतकातील पौराणिक किल्ला आहे. खोल समुद्राने वेढलेला हा किल्ला पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा किल्ला ज्या भागात आहे तो भाग सर्व बाजूने खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेला आहे. तरीही या किल्ल्याच्या परिसरात गोड पाण्याची विहीर पाहायला मिळते, पण हे गोड पाणी कुठून येते हे अजूनही गूढच आहे. जंजिरा किल्ला महाराष्ट्रातील कोकणातील रायगड जवळील मुरुड गावात आहे. जंजिरा हा अरबी शब्द जझिरा याचा अपभ्रंश आहे, ज्याचा अर्थ बेट आहे. अरबी समुद्रात वसलेला हा असा किल्ला आहे जो शिवाजी महाराजांना मुघलापासून इंग्रजांना जिंकता आला नाही. या किल्ल्याची रचना अशी आहे की तो काबीज करण्यासाठी अनेक वेळा हल्ले झाले, पण या किल्ल्यात कोणीही प्रवेश करू शकला नाही. 350 वर्ष असा जुना किल्ला अजिंक्य म्हणूनही आज ओळखला जातो, ज्यांचा शब्दशः अर्थ अजिंक्य असा होतो. 40 फूट उंच भिंतीने वेढलेला हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर आहे. हे 15व्या शतकात अहमदनगर सल्तनतच्या मलिक अंबरच्या देखरेखीखाली बांधले गेले. 15व्या शतकात राजापुरी मुरुड जंजिरा किल्ल्यापासून 4 किलोमीटर येथील मच्छीमारांनी समुद्री चांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एका मोठ्या खडकावर मेढेकोट नावाचा लाकडी किल्ला बांधला. हा किल्ला बांधण्यासाठी मच्छीमारांचे प्रमुख राम पाटील यांनी अहमदनगर सल्तनतच्या निजामशाहकडे त्यासाठी परवानगी मागितली होती. नंतर अहमदनगर सल्तनतीच्या ठाणेदाराने हा किल्ला रिकामा करण्यास सांगितल्यावर मच्छीमारांनी विरोध केला. त्यानंतर अहमदनगरचा सेनापती पिराम खान सैनिकांनी भरलेल्या 3 जहाजासह व्यापारी म्हणून पोचला आणि त्याने किल्ला ताब्यात घेतला. पिराम खान नंतर अहमदनगर सल्तनतचा नवा सेनापती बुरहान खान याने लाकडी मेढकोट किल्ला पाडून येथे दगडी किल्ला बांधला. हा किल्ला 22 वर्षात बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. हा किल्ला 22 एकरात पसरलेला आहे. यात 22 सुरक्षा चौक्या आहेत. इंग्रज आणि पोर्तुगीजासह अनेक मराठा राज्यकर्त्यांनी ते जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही असे म्हणतात. या किल्ल्यात आजही सिद्दकी शासकाच्या अनेक
तोफा ठेवलेल्या आहेत. त्या आजही प्रत्येक सुरक्षा चौकीत आहेत. या किल्ल्यावर 20 सिद्दीकी शासक होते. शेवटचा शासक सिद्दीकी मुहम्मद खान होता, ज्याची राजवट 3 एप्रिल 1948 रोजी भारतीय हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर 330 वर्षांनी संपली. मुरुड जंजिरा किल्ल्याचा दरवाजा भिंतीच्या आच्छादनाखाली बांधलेला आहे, जी किल्ल्यापासून काही मीटर अंतरावर गेल्यावर भिंतीमुळे दिसणे थांबते. यामुळे शत्रू किल्ल्याजवळ येऊनही ते चुकतात आणि किल्ल्यात प्रवेश करू शकत नाहीत. अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर आणि खारट अरबी समुद्राने वेढलेले असले तरीही तो अजूनही मजबूत उभा आहे. जंजिरा किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून एकूण 3 दरवाजे आहेत. 2 मुख्य दरवाजे आणि एक चोर दरवाजा. मुख्य दरवाजापैकी एक राजापुरी गावाच्या दिशेने पूर्वेकडे उघडतो, तर दुसरा समुद्राच्या अगदी विरुद्ध दिशेने उघडतो. आजूबाजूला एकूण 19 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजामध्ये 90 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. किल्ल्याभोवती 500 तोफा ठेवल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. या तोफापैकी कलाल बांगडी, लांडकासम आणि चावरी या तोफगोळा आजही पाहायला मिळतात. गडाच्या मधोमध एक मोठी तटबंदी असून पाण्याची 2 मोठी टाकीही आहेत. प्राचीन काळी या किल्ल्यावर एक नगर वसवले होते. राजपद संपल्यानंतर संपूर्ण वसाहत तेथून स्थलांतरित झाली. जंजिरा किल्ल्याचा इतिहास. भारत हा असा देश आहे जिथे अनेक राजे आणि सम्राटांनी राज्य केले आहे आणि आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी किल्ले देखील बांधले आहेत. असे अनेक प्राचीन किल्ले येथे आहेत, ज्यात अनेक रहस्य आहेत. असाच एक किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला. महाराष्ट्रातील कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरुड गावाजवळ जंजिरा किल्ला आहे, जो मुरुड जंजिरा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याच्या नावातच त्याचे वैशिष्ट्य दडलेले आहे. खरे तर जंजिरा हा अरबी शब्द जजिरा म्हणजेच बेट आहे. समुद्र सपाटीपासून 90 फूट उंचीवर बांधलेल्या या किल्ल्याला आयलँड फोर्ट असेही म्हणतात, कारण तो 4ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. हा किल्ला केवळ भारतातच नाही तर जगभरातील प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक ते पाहण्यासाठी येतात. जंजिरा किल्ला हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एकमेव किल्ला आहे, जो किल्ला जिंकण्यासाठी इंग्रज, पोर्तुगीज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी खूप प्रयत्न केले, पण हा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही असे म्हणतात. मुरुड जंजिरा किल्ल्याबद्दल महत्त्वाची माहिती. काही पौराणिक कथांनुसार हा किल्ला सिद्दीकी जोहरने बांधला होता. ते 22 वर्षात पूर्ण झाले. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 90 फूट उंच असून त्याचा पाया हा 20 फूट खोल आहे. त्यात 22 सुरक्षा चौक्याही आहेत. इंग्रज, शिवाजी महाराज, पोर्तुगीज, चिमाजी अप्पा, कान्होजी आंग्रे, संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत असे म्हणतात. तोफापैकी कलाल बांगडी, लांडकासम आणि चावरी या तोफगोळा आजही या किल्ल्यावर पाहायला मिळतात. जंजिरा किल्ल्याची रचना. या किल्ल्याची रचना अशी आहे की तो काबीज करण्यासाठी अनेक वेळा हल्ले झाले, पण या किल्ल्यात कोणीही प्रवेश करू शकला नाही. यामुळेच हा 350 वर्ष जुना किल्ला अजिंक्य किल्ला म्हणूनही ओळखला जातो, ज्याचा शाब्दिक अर्थ आहे अजिंक्य. 40 फूट उंच भिंतीने वेढलेला हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर बांधलेला आहे. जंजिरा किल्ल्याचे बांधकाम कसे झाले? हा किल्ला 15व्या शतकात बांधला गेला. त्यावेळी स्थानिक मच्छीमारांनी सागरी दरोडेखोरापासून वाचवण्यासाठी एका प्रचंड खडकावर मेडकोट नावाचा लाकडी किल्ला बांधला होता. हा किल्ला बांधण्यासाठी मच्छीमार सरदार रामा पाटील यांनी अहमदनगरच्या निजामशाहाकडे परवानगी मागितली होती. परंतु लाकडी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अहमदनगर सल्तनतीच्या निजामशहाने कोळी प्रमुख राम पाटील यांना किल्ला रिकामा करण्यास सांगितले, परंतु राम पाटील यांनी किल्ला रिकामा करण्यास नकार दिला. त्यानंतर अहमदनगरचा सेनापती पिराम खान
व्यापाऱ्याच्या वेशात आपल्या सैनिकासह 3 जहाजासह पोचला आणि त्याने तो किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर अहमदनगर सल्तनतचा नवा सेनापती बुरम खान याने लाकडाचा मेढेकोट किल्ला पाडून तिथे दगडाने मजबूत किल्ला बांधला. किल्ल्यावरील गोड्या पाण्याचे तलाव. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा एकमेव किल्ला आहे जो कधीही शत्रूंनी जिंकला नव्हता. हा किल्ला 350 वर्ष जुना आहे. त्यात गोड पाण्याचे तलाव आहेत. समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या मध्यभागी असूनही त्यात गोड पाणी येते. हे गोड पाणी कुठून येते? हे गूढ आजही कायम आहे. अरबी समुद्रात वसलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 90 फूट असा उंच आहे. हा किल्ला जंजिरा सिद्दीकीची राजधानी म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. जंजिरा किल्ला उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ. जंजिरा किल्ला उघडणे आणि बंद करणे याबद्दल बोलायचे झाले तर तो उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु काही लोकांचे म्हणणे आहे की हा किल्ला सकाळी 7 आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटकासाठी खुला करण्यात आलेला आहे. पर्यटक येतात आणि जातात. जंजिरा किल्ला पर्यटकासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुला असतो. मात्र काही वेळापूर्वी बोटी थांबतात. जंजिरा किल्ल्याचे प्रवेश शुल्क. जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे, पण पर्यटकांना बोटीच्या प्रवासासाठी तिकीट खरेदी करावे लागते आणि पार्किंगसाठी निश्चित शुल्क द्यावे लागते. विमानाने जंजिरा किल्ल्यावर कसे पोहोचायचे? जर तुम्ही विमानाने जंजिरा किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनस हे मुंबईचे मुख्य विमानतळ आहे, जे देशातील प्रमुख विमानतळाशी चांगले जोडलेले आहे. विमानतळावर उतरल्यानंतर तुम्ही जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी टॅक्सी घेऊ शकता. जंजिरा किल्ल्यावर ट्रेनने कसे जायचे? जर तुम्हाला ट्रेनने मुरुड जंजिरा किल्ल्यावर जायचे असेल तर तुम्ही रोहाळ रेल्वे स्टेशन हे किल्ल्यापासून सर्वात जवळचे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनवरून तुम्ही इथल्या लोकलच्या मदतीने जंजिरा किल्ल्यावर सहजपणे पोहोचाल. जंजिरा किल्ल्यावर बसने कसे जायचे? जर तुम्ही जंजिरा किल्ल्यावर भेट देण्यासाठी रस्ता निवडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की मुरुड हे रस्त्याद्वारे इतर शहराशी खूप चांगले जोडलेले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई, मुंबई, पुणे येथून मुरुडला नियमितपणे बसेस धावतात. जंजिरा किल्ल्याबद्दल काही प्रश्न. 1. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर रायगड. 2. जंजिरा किल्ल्याची उंची किती आहे? याचे उत्तर 40 फूट उंच आहे. 3. जंजिरा किल्ला बांधण्यासाठी किती वेळ लागला? 22 वर्षे लागली. 4. जंजिरा किल्ला किती जुना आहे? उत्तर 350 वर्ष जुना असल्याचे मानले जाते. 5. समुद्र किनाऱ्यापासून जंजिरा किल्ल्याची उंची सर्वसाधारणपणे किती आहे? उत्तर सुमारे 90 फूट. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.